पीठ मागाशी मळून ठेवलेलं छान. हे वडा खायला आधीच आली, करायच्या आधीच पाण्यामध्ये असं हात डीप करायचा, पीठ घ्यायचा, असा गोला गोला करायचा, गोला मोला करायचा आणि असं घेऊन रुमाल भिजवून घेतलाय त्याच्यावर असं करायचं असं 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 करायचं वडा. आणि मग तेलात टाकायचं. छान गोल वडा झालाय. आता छान टाकायचा पहिला वडा. छान पहिला वडा तयार झालेला आहे. इथे चिकन छान तयार आहे. छान वडे तळून झाले. आता दुपारपुरतेच आमचे चवणपुरते वडे तळलेले आहेत, मस्त गरगरीत फुगलेले आहेत, पाहू शकता. नमस्ते सर्वांना. आज आपण कोंबडी वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. अगदी झटपट रेसिपी आहे. बेसन घेतलंय, गरम मसाला, हळद आणि धनापूड आणि मेथीची पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आपण ॲड केलेलं आहे. आणि आता या सगळ्या मिश्रणामध्ये ना तांदळाचे पीठ घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्या गोष्टी अंदाजेच घेतलेल्या आहेत मी. आणि तांदळाचं पीठ थोडंसं जाडसर असं पीठ आहे. अगदी आपण भाकरीला मऊ पीठ वापरतो ते वापरत नाही आहे मी. घावण्यांसाठी आणलं होतं दळून जाडसर पीठ, ते वापरत आहे मी. आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रात्रीचा शिळा भात आणि कांदा ह्या दोन्ही गोष्टी पाणी टाकून वाटून घेतलेल्या आहेत मी. आणि आता हे सगळं आहे ना पीठ फक्त हे कांदा आणि भात जो वाटून घेतलेला आहे ना त्याच्यामध्येच व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ सुद्धा ॲड करायचं आहे यामध्ये. आता हे सगळं मिश्रण एकत्र छान मिक्स करते आणि पीठ आपण जसं रेग्युलर भाकरीसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून ठेवायचं आहे. आता हे जे मी कांदा आणि तांदूळच म्हणते, भात जो वाटलेला होता त्याच्यामध्ये जेवढं जेमतेम बसेल तेवढंच पीठ आता मी ॲड करते. आणि पाणी आपल्याला वेगळं असं ॲड करायचं नाही आहे. भांडं धुवून थोडंफार आपण पाणी ॲड करू शकतो. आता हे सगळे जिन्नस छान असे मळून घ्यायचे आणि अर्धा तास तरी किमान आपल्याला पीठ तसंच झाकून ठेवायचं आहे. आता हे छान मिश्रण आपण भाकरी ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे ते पीठ मळून तसंच ठेवायचं. छान आज रविवार आहे आणि आज वड्यांचा बेत करणार आहोत. इथे पीठ मळून ठेवलंय मी. आता हे मळलेलं पीठ थोडा वेळ झाकून ठेवेन आणि मग वडे तळायला घेईन. तर या पिठामध्ये तुम्ही आधी व्हिडिओमध्ये पाहिलंतच कांदा आणि रात्रीचा जो भात, शिळा भात, तो छान वाटून घेतलेला, त्याची प्युरी करून घेतली. आणि तांदळाचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, बेसन, गरम मसाला, धना पावडर आणि मेथीची थोडी पावडर, हे सगळं मिश्रण मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे पीठ मी मळून आता अर्धा तास तरी झाकून ठेवणार आहे आणि मग थोड्या वेळाने वडे तळायला घेईन. इथे चिकन तयार आहे. आता फक्त वडे राहिलेले आहे. अनन्या काव्याचं चाललेलं आहे प्रोजेक्ट, कारण उद्यापासून स्कूल आहे आणि गावावरून परवाच आलो, त्याच्यामुळे माझी कामाची गडबड आणि अनन्या आणि काव्याचं एक्झामच चालू आहे डायरेक्ट फर्स्ट डे पासूनच. क्रिसमसची सुट्टी संपलेली आहे, उद्यापासून एक्झाम चालू आणि त्यांची चालली एक्झामची तयारी. आज आहे रविवार. आज कुठेही फिरायला नाही किंवा काही नाही, निवांत दिवस. आज जेवणाचा बेत वडे आणि चिकन. छान हे पीठ मळलेलं आहे, ते झाकून ठेवते. मग अर्ध्या तासाने वडे तळायला घेऊया. इथे चिकन छान तयार आहे. आता फक्त वडे तळायचे बाकी आहेत.
कलर मस्त आलाय ना, तरी पण मस्त आले चिकनची. भरपूर दिवसांनी चिकन बनवले. दाखव ना. पूर्ण बेडवर प्रोजेक्टचा पसारा घेऊन बसले का हो. पण प्रोजेक्ट तयार करायला दीदीने पण मदत केली. बघू, खाली ठेव. सगळ्या विषयाचा एक काही ना काही प्रोजेक्ट दिलेला आहे. काय काय दाखव. हे काय? कम्प्युटरचं. हां, हे वाईल्ड ॲनिमल. हे इंग्लिश 2. वन अँड मेनी. ओके. आणि हे कम्प्युटर. त्याच्या खाली कम्प्युटर टॉपिक इनपुट डिव्हाइस. ओके. आणि त्याच्या खाली, त्याच्या खालच्या पेजवर काय? इथं आहे मॅथ्स. सर्कल आणि स्क्वेअर ज्या गोष्टी असतात त्याचं चित्र फक्त हे करायचे. एवढा सगळा प्रोजेक्टचा पसारा घेऊन बसली काव्या. आणि इथे अनन्या मॅडम काय विचार करते, तिची आहे एक्झाम. अजून कम्प्युटरचं कम्प्युटर टॉपिक इनपुट डिव्हाइस. ती कोपऱ्याची डिझाईन छान काढले ग. कोणी काढली? थोड्याशा पेपरमध्ये दीदीने आणि मम्मीने केलंय. आणि 2-2च फोटो चिटकवायचे होते है ना. दीदीने केलं मदत म्हणून पटकन झालं. चला आता वडे तळून मस्त जेवायला बसू आपण. ती तळते वडे तिकडे, खेळती पिठासोबत. तेच ग, खेळायची गोष्ट आहे ती. काय? छोटी पुरी. हा, काय टाकायचं आहे त्यात बघू दे. ही वड्यासाठी थांबली, टोपले घेऊन थांबली वड्यासाठी. बाई मोठा वडा बनवलाय ग. पीठ मागाशी मळून ठेवलेलं छान. हे वडा खायला आधीच आली, करायच्या आधीच पाण्यामध्ये असं हात डीप करायचा, पीठ घ्यायचा, असा गोला गोला करायचा, गोला मोला करायचा. आणि असं घेऊन रुमाल भिजवून घेतलाय, त्याच्यावर असं क्लॅप करायचं, असं 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 करायचं वडा. आणि मग तेलात टाकायचं. छान गोल वडा झालाय. आता इथे तेल गरम नाही तापलेलं आहे आणि इथे अनन्याने काहीतरी टाकलं होतं वडा. छोटा वडा टाकलेला. ते छान टाकायचा पहिला वडा. आपण छोटे करतो वडे, काही काही लोक बरेच मोठे पण करतात. आपले वडे नाजूक आहे. हा, छान केलं पहिलंच वडा. आता छान दोन्ही साईडनी लाल होऊन द्यायचा. हे माकड मध्ये मध्ये पाहिजे कशाला बघायला. छान पहिला वडा तयार झालेला आहे.
छान पहिला वडा आपला तयार झाला. मम्मी व्हिडिओ स्टार्ट केला. मम्मी पीठ घे, हा इथं असं गोल कर आणि मध्ये हे खोल कर. करते मी बरोबर. अच्छा तसं करू का? हा ट्रेंडिंग हे आता मम्मी गोल करते मध्ये. ये कसं हे बबल होत आहे. चालू ठेव. काला हो गया काला 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 काला. मी आता गावाला गेलो ना, सगळ्या मुलांकडे हे ट्रेंडिंग रील मुळे, एका रील मुळे या वस्तूचा किती काय म्हणतात अनु किती धंदा झाला असेल. आणि मुलांना ट्रेंडिंग असलं, एका मैत्रिणीकडे असलं की सगळ्यांना पाहिजेच. नव्हते घेत मी काय एवढीशी वस्तू 350 रुपये. पण आता गावाला गेलेलो का परवा, 3-4 दिवस गावाला होतो, तर सगळ्या मुलींकडे हे सेम मस्त वडे फुगतायत. हा फुगा फुगी छान फुगतायत वडे. पप्पांना तळायला बोलवूया जरा मदतीला. पप्पा तिथं आराम करतायत ना, आराम करतायत तिकडं. पप्पा त्यांनी आराम केलेला आपल्याला जरा. पप्पा इथं बघा किचन मध्ये किती दाखव. किचन मध्ये बघा ना, या पटापट तळायला. मस्त वडे फुगतायत. पटापट आता तळून घेते व्हिडिओ. आणि चिकन तर तयार आहे. चिकनची चिकनचा मस्त रस्सा झालेला आहे. कलर वगैरे भारी आहे ना. काव्याचे पप्पा असले चिकन पण बनवतात पप्पा, पण त्यांना सगळी तयारी करून द्यायला लागते. मग ते बनवतात. मग बनवतात चिकन. मदर फादर स्पेशल चिकन. बरोबर, मी पण मदत केली त्यांना. छान वडे तळून झालेत. आता दुपारपुरतेच आमचे चवणपुरते वडे तळलेले आहेत. मस्त गरगरीत फुगलेले आहेत, पाहू शकता. आणि याच्यासाठी ना तांदळाचं पीठ जाड हवंय. जाड हवं असेल ना पीठ तर मग छान फुगतात वडे. छान सगळे वडे फुगलेले आहेत. आता जेवायला बस. उभा फोटो. काव्या पाणी घे. बस खाली जरा. बसायला घे काहीतरी. बोला लोक. मगाशी एवढी वाफ येते तेव्हा घेतलं. हे काय खुडूक खुडूक करते. तांबे हवाय, वाट्या दे आधी.
हात बुडव आणि तेच दे पाणी. मम्मी हम्म. पप्पांनी बनवले म्हणजे छानच झालं असणार. काय? तिथं दाखव. मस्त झालं. खाऊ तुला आवडलं? माझी प्लेट दाखव. पटापट आता तळून घेते व्हिडिओ आणि चिकन तर तयार आहे.